कधी-कधी एखादा निर्णय, एखादी जमीन खरेदी किंवा एखाद्या कागदावरील सही पुढे जाऊन मोठ्या राजकीय वादाचं कारण ठरते. आणि आता असाच एक वाद पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आला आहे. कारण या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे. गेल्या काही दिवसापासून त्यांच्या विरोधात जमीन व्यवहारासंदर्भात गंभीर आरोप होत आहेत. आणि आता या आरोपाची चौकशी करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एस-आय-टी नेमण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात होते जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर परिसरातून. येथे राष्ट्रीय महामार्गाचे मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण सुरू आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात जमीन भूसंपादन करावे लागणार होते. 25 जानेवारी 2022 रोजी या संदर्भात राज्यपत्र प्रसिद्ध करण्यात आलं होतं आणि त्यानंतर 13 जानेवारी 2023 रोजी सरकारने सुमारे 56.80 हेक्टर जमीन भूसंपादन करण्याचा निर्णय घेतला. मात्र याच काळात या जमिनीभोवती काही संशयास्पद व्यवहार झाल्याचा आरोप समोर आला आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी याबाबत गंभीर आरोप करत माहिती दिली आहे. त्यांच्या मते जेव्हा या परिसरात राष्ट्रीय महामार्गाचा विस्तार होणार असल्याचं स्पष्ट झाले, तेव्हा लोकांना या जमिनीची किंमत मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची कल्पना आली होती. याच पार्श्वभूमीवर अधिसूचना जाहीर झाल्यानंतर काही जमिनीवर मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली आणि भविष्यात झाडाच्या मोबदल्यासाठी मोठी रक्कम मिळण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप करण्यात आला आहे. कारण भूसंपादनाच्या प्रक्रियेत जमिनीसोबत त्या जमिनीवरील झाडांनाही मोबदला दिला जातो. मात्र या प्रमाणात सर्वात मोठा आरोप असा करण्यात आला आहे की अधिसूचना निघाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच काही जमीन व्यवहार करण्यात आले. आरोपानुसार अधिसूचना जाहीर झाल्यानंतर केवळ 14 दिवसांनी म्हणजेच 27 जानेवारी 2023 रोजी एकनाथ खडसे यांनी अधिसूचना क्षेत्रातील काही जमीन खरेदी केली. या जमिनीची खरेदीत सुमारे 15,22,000 रुपयाचे देण्यात आले. यानंतर आणखी एक संशयास्पद बाब समोर आली. या जमिनीचे 3.5 वर्षानंतर लाभार्थी म्हणून हस्तांतरण करण्यात आले असल्याचं सांगितलं जात आहे. इतक्यावरच हे प्रकरण थांबत नाही. या खरेदी खतामध्ये संबंधित जमीन लागवडी योग्य असल्याचं दाखवण्यात आलं. पण आरोप असा आहे की त्या जमिनीवर खरेदीपूर्वीच झाडे लावण्यात आली होती आणि त्यासाठी मोबदला मिळवण्याचा प्रयत्न सुरू होता. 2022 मध्ये ही जमीन खरीप पिकासाठी वापरली जात होती आणि तिथे कापसाची पिकं घेतली जात असल्याचं सांगितलं जाते. मात्र नंतरच्या कागदपत्रामध्ये त्या ठिकाणी गेल्या 8 वर्षापासून झाडं असल्याचं दाखवण्यात आलं. यामुळे शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्या मते हा प्रकार म्हणजे सरकारकडून मिळवणाऱ्या मोबदल्यासाठी केलेला मोठा डाव असू शकतो. दरम्यान या आरोपानंतर राज्याचे महसूल विभागानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नेमण्याचे आदेश दिले आहेत. या एस-आय-टीचे अध्यक्षपद विभागीय आयुक्तांकडे सोपवण्यात येणार आहे. या चौकशीमध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 6 वेगवेगळ्या विभागातील अधिकाऱ्यांचा सहभाग असणार आहे. कारण हा केवळ एका व्यवहाराचा प्रश्न नसून तब्बल 9 गावांमधील जमिनीचा विषय असल्याचं सांगितलं जात आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे की या प्रकरणात अद्याप मोबदला वाटप झालेला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष आर्थिक फसवणूक झाली आहे का याचा तपास करणे आवश्यक आहे. या चौकशी दरम्यान जमिनीचे व्यवहार, झाडाची नोंद, कागदपत्र, संबंधित अधिकारीची भूमिका याचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. एस-आय-टीला 3 महिन्याच्या आत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा अहवाल तयार झाल्यानंतर तो सभागृहातही सादर केला जाईल, असं महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं आहे. आता एस-आय-टीच्या तपासातून नेमकं काय सत्य बाहेर येणार, आरोपांमध्ये किती तथ्य आहे आणि या प्रकरणात आणखी कोणाचे नावे समोर येणार,
हे येणाऱ्या काही महिन्यात स्पष्ट होणार आहे. त्यामुळे हे प्रकरण पुढील काळात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठा वाद निर्माण करू शकतो आणि एकनाथ खडसे यांच्यावर एस-आय-टी कडून काय कारवाई केली जाते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. तर मंडळी, या संपूर्ण राजकीय घडामोडीबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.